नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी आज ना सकाळी आरविशला शाळेतून सोडून आले. घरातल्या सगळ्या गोष्टी आवर सावर काम आणि सकाळची जी आपली प्रत्येकाची धावपळ चालू असते ती तर काही वेगळी तुम्हाला सांगायला नको. मग आता दुपारचं जेवण वगैरे छान बनवलं होतं. वांग्याची भाजी केली होती, भात केला होता, चपात्या केला, असं आमचं दुपारचं जेवण झालं आहे. आणि विशाल आणि मला थोडं बाहेर जायचं आहे, काम आहे आमचं. महत्त्वाचं काम तर पूर्ण झालेलं आहे, पण बाकी काही गोष्टी थोडं छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर मग आज चालली आहे मी. आणि मग तिकडनं आल्यानंतर मम्मीचा कॉल आला होता सकाळी मला की आरती घोटीला जायचं आहे म्हणून, मार्केटला जायचं आहे, तर आपण एकत्र जाऊया. म्हटलं ठीक आहे, म्हटलं चला जाऊन येऊया. पण मग आता आरविशला मम्मीकडे सोडवेल आणि मग आम्ही दोघंजणं जाऊन ना ते काम करून येऊ आणि मग मम्मी आणि मी परत घोटीला जाईल, असं माझा प्लॅन आहे आजचा. तर चला मग आपल्या मेन घरी. आता झालं, मी घरी आले आणि आता आम्ही ताबडतोब निघालो आहोत. आणि आरविश झोपला आहे, अगदी गपचिप निघालो. घरातून काहीच शूट घेतलं नाही आम्ही, कारण आरू झोपला आहे आणि उठला तर मागे लागेल मग दोघींच्या, म्हणून मग काय हो मी निघालो बाजारात. हां, तर मग आता चाललो आहे बाजारात, घोटीला चाललो आहे. तर बघा छोटी मोठी खरेदी करायची आहे आम्हाला. आणि परत भाजीपाला वगैरे कसं घोटीला फ्रेश भेटतो ना, तर मग ते बघायचं आहे. चला मग आमच्यासोबत घोटी मार्केट बघायला आज. इकडे रिक्षाची वाट बघतोय आम्ही, रिक्षा कधी येते असं. रिक्षामध्ये बसलोय, रिक्षा मिळाली आम्हाला. हे बघा इकडे उतरलो आहोत घोटीमध्ये. आणि पाऊस आलाय, तेच ना, पावसाचा नुसता येतो जातो. तर काल पूर्ण दिवस ऊन होतं, पण आज पाऊस आहे. आणि आता रक्षाबंधन आली तर तुम्ही राख्या बघा. तर मंडळी आमची थोडीशी खरेदी करून झाली आहे. आता बाकीचा जो भाजीपाला वगैरे घ्यायचा आहे तो घेणार आहोत आम्ही. हां गाठतो ना. तर मंडळी आम्ही इकडे ना साईडला थांबून घेतलं आहे, कारण पाऊस खूप जास्त जोरात आला आहे. खूप जास्त जोरात पाऊस आहे, म्हणून आम्ही साईडला बसून घेतलं आहे. थोडा पाऊस कमी झाला तर मग परत निघू. जर ह्या पावसात गेलं तर दोघेही भिजून जाणार घरी जाऊपर्यंत ना. मंडळी इकडे आम्ही मेहंदीचे कोण घेतले आहेत आणि आमची छोटी मोठी खरेदी चालू आहे इकडे. मम्मी हे काय मंचला ना? हां, छान वाटतं ना ते मंचली. हे बघा युनिक आहे, वाटतंय थोडंसं, घातल्यावरती पण सुंदर दिसेल ते. हे बघा खूप सुंदर डिझाईन वाटते. असं नऊवारी वगैरे घातली ना, मग असे दागिने ना छान उठून दिसतात आहे ना मम्मी साडीवरती. हे बघा हे पण सुंदर आहे ना. हे सिंगल वाटीतलं आहे, छान वाटते बघ. मस्त वाटतंय. पदक बघा, हे बघ किती सुंदर आहे. एक मम्मी हे बघा ना, एकच सिंगल डोरलं आहे ना साडीवरती, खूप सुंदर दिसेल मम्मी ते, है ना. खूप छान आहे, खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं हे. मस्त. कसं ते? हां का, मस्त आहे ना. तर मंडळी सासूबाई बोलतायत श्रावण चालू झालेलं आहे हातामध्ये मस्त बांगड्या भर, कारण एवढ्या दिवसांनी आलेली आहे घरी आणि परत मग हातामध्ये श्रावण चालू आहे. आज शुक्रवार आहे, तर मग मस्त तुला बांगड्या भरते म्हणे. मी म्हटलं ठीक आहे चालेल मम्मी, भरा मला बांगड्या तुम्ही. तर मग आम्ही इथे आलो आहोत आता कासाऱ्याच्या दुकानासमोर आणि आता बांगड्या भरूया. चला मग. आरतीला म्हणाले चल बांगड्या भरून घे. शुक्रवार पण आहे, श्रावण महिना पण चालू आहे. हो, तर सवाशीच्या हातामध्ये बांगड्या भरलेल्या चांगल्या राहतात. हो ना. ठीक आहे चला मग मंडळी. तर इकडे मम्मी मला घेऊन आलेले आहेत, हे बघा, हे बांगड्या भरण्यासाठी. हा मम्मी, खूप छान छान बांगड्या आहे. हां खूप सुंदर सुंदर आहेत. हे बघा काचेच्या बांगड्या आहेत आणि या छान आहेत. 100 रुपये डझन सांगितलेले आहेत. आणि आपल्या ज्या ग्रीन प्लेन आहेत त्या 50 रुपये डझन. हे बघा, आणि अजून पण आहेत बांगड्या, भरपूर छान छान आहेत इकडे. पण मग कसं आहे, मला आहे ना ग्रीन प्लेन जास्त यूज होतात, मग त्याच घेते मी. मला आहे ना
ग्रीन कलरच्या ज्या प्लेन बँगल्स असतात ना त्या जास्त यूज होतात घरामध्ये. म्हणजे तुम्ही बघितलं साडी वगैरे घातली ना तर आपण त्याच हिरव्या प्लेन बँगल्सच जास्तीत जास्त निवडतो. तर मग तेच मला असं वाटतं की त्याच घ्याव्या म्हणून. त्यासाठी बघूया मग आता. मम्मी मला बोलल्यात की प्लेन तर नेहमीच भरत असते, मग ह्या भर ह्या छान वाटतील म्हणून. मग चला ह्या बांगड्या घेऊ आता आपण. कुठं हे बघा, ह्या एक बँगल्स आहेत. हा मोरपंखी कलर आहे मम्मी. हा मोरपंखी नाही आहे काका, हा वेगळा आहे. मला मोरपंखी हवा आहे. हा ग्रीन मध्ये. ग्रीन भी नहीं है, ग्रीन हा वेगळाच आरती. हा वेगळाच कलर आहे. तो वेगळा आहे. हाँ ग्रीन कलर. हा वेगळा कलर आहे. त्याच्यामध्ये बघा ना ते खूप छान वाटतात काका, मोरपंखी कलरच्या. त्याचे बारीक आहे बेटा. पण त्या हिरव्या आहेत ना, तोच बघा ना मला त्याच्यामध्ये. किती आरती बांगड्या भरते. कसं वाटतंय आरती? दुखतंय मला मम्मी, कारण आपलं कसं डेली यूजच्या बांगड्या असतात ना त्या अशा नसतात ना मम्मी. नाही ना, तिला म्हटलं आपण श्रावण महिना चालू आहे, शुक्रवार पण आज बांगड्या भरून घे तू. ते काका बांगड्या भरतायत. थोडं लांबून घेत आहे खरं. हां एक डझन टाक. नाही, अर्धा टाका, जास्त होऊन जातील एक डझन ना मम्मी. अर्धा डझन बसेल. दुखतं पण. तर मंडळी हे बघा, छान मस्त बांगड्या भरून झालेल्या आहेत माझ्या. आणि अर्धा डझन ह्या हातात, अर्धा डझन म्हणजे एक डझन झाल्यात पूर्ण. या मस्त छान वाटतात मला, हात मस्त वाटतं एकदम. थँक्यू मम्मी. इकडे बटाटे घेतोय आम्ही. मम्मी निवडून घेतात बरोबर बटाटे. 1 किलो करा दादा. आणि संध्याकाळ झाली आहेत, सगळे वाट बघत असतील आमची घरी आता. तर मंडळी मम्मी आणि मी आहे ना आलो आहोत मस्त पाणीपुरी खाण्यासाठी. आता खरेदी करून थोडंसं थकलो. मम्मीनं म्हटलं मम्मी चला आपण पाणीपुरी खाऊया. म्हणजे ठीक आहे चालेल. आणि मस्त आता आम्ही पाणीपुरी एन्जॉय करणार आहोत ना मम्मी. पाणीपुरी. वातावरण थंड आहे ना मस्त. वातावरण थंड आहे, पाऊस थांबलाय. हां आता पाणीपुरी खाऊया आपण. तिला म्हटलं चला आरतीला आपण पाणीपुरी खाऊ. आवडते पाणीपुरी. तेच तर, पाणीपुरी सगळ्यांचीच आवडती. सगळ्यांना आवडते पाणीपुरी. सगळ्यांना आवडते. तेच तर, ठीक आहे चला. हे बघा शेवपुरीची प्लेट, पाणीपुरीची प्लेट आलेली आहे. इकडे आहेत मम्मी. मम्मी करा एन्जॉय मस्त. कशी आहे टेस्ट? छान आहे ना. छान आहे, मस्त बनवलेली आहे. इकडे आलेली आहे आता शेवपुरी आणि पाणीपुरी खाऊन झाली आमची. मम्मी टेस्ट खूप छान आहे ना. मस्त आहे टेस्ट, खूप छान बनवलं आहे. मस्त, अच्छा बनाया आपने. मराठी आहे, सॉरी. खूप छान बनवली दादा तुम्ही. मंडळी पाणीपुरी खूप छान होती. मम्मी टेस्ट कशी होती? मस्त ना. आणि खूप छान लागली आहे. मस्त सासूसुनांनी मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. पार्सलही घेतलेलं आहे आम्ही घरी. आणि आता घरी जाणार आहे. आणि माझा फोन स्विच ऑफ होईल, त्यामुळे मला याच्या पुढचं शूट करायला काही जमणार नाही. चला आता घरी गेल्यावरती बोलते तुमच्यासोबत. तर आम्ही
शेवपुरी पाणीपुरी पार्सल घरी घेऊन आलो होतो विशाल, आरविश आणि उमेश भाऊंसाठी. तर मग ते मस्त एन्जॉय करतायत. आणि हां बोल, काय झालं? छान आहे का? मंडळी पाणीपुरी एक नंबर माझ्यासाठी आणली आहे मी. कुठे गेले तर मार्केटला तिथं पाणीपुरी दिसली तर मला खूप आवडती. आणि फास्ट फूड असं ठीक आहे, कधीतरी खायला खूप छान वाटतं, पण आपण नेहमी तर खात नाही. मधनं हे बघा बटाटे आणले आहेत, केळी आणल्या आहेत, टोमॅटो आहे, हिरवी मिरची, भेंडी, अशा आम्ही थोडाफार भाज्या घेऊन आलो. तुला भेंडी आवडते ना? हां ठीक आहे. तुला बनाना पण आणलाय? हां ठीक आहे. तर हे बघा विशालला दाखवल्या बांगड्या भरलेल्या आहेत. कशा वाटतात? छान वाटतंय हा ना. मी असं कधी बांगड्या भरल्या नाही ना, पहिल्यांदाच बांगड्या भरल्या आहेत. हिरव्या कलरचे नेहमी भरते. हा म्हणजे हिरव्या कलरच्या मध्ये कसं चढता उतरता बांगड्या असतात. म्हणजे कधी साडी नेसायची असेल तेव्हाच त्या बांगड्या म्हणजे मी घालते आणि लगेच काढून ठेवल्या जातात. पण मग हे असं प्रॉपर कासाराकडे जाऊन पहिल्यांदा बांगड्या भरल्या आहेत आणि त्या मला खूप छान वाटत आहेत. मला खूप आवडल्या असं ना, खूप छान मस्त दिसत आहेत ना. आणि हातात सतत त्यांचा आवाज येतोय कारण काचेच्या आहेत म्हणून ना. मम्मी थँक्यू मम्मी. छान वाटतात ना, मस्त. श्रावणामध्ये मम्मी बोलल्या की श्रावण महिना चालू आहे आणि तू सवाशीण आहे, चल म्हणे बांगड्या भरूया आपण. आणि एवढ्या दिवसातून घरी आली आहे तर मग चल तुझ्या बांगड्या भरायला जाऊ. मग मी तर खुशच झाली, म्हटलं चला मम्मी. मग आम्ही गेलो बांगड्या भरण्यासाठी. असं बाकीची पण छोटी मोठी खरेदी, पाणीपुरीचं एन्जॉय तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आता आम्ही घरी जाऊ कारण विशालला नाईटला जायचं आहे ना मम्मी. आणि परत मग जेवण वगैरे बनवायचं आहे आणि भरपूर कामं आहेत घरी जाऊन करायचे. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.